विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा सर्कल निहाय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्या अनुषंगाने आज वसमत विधानसभेतील बोराळा येथे या सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांनी मार्गदर्शन केले। यानंतर वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनीही आलेल्या संपूर्ण सर्कलमधील कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन केले आहे। पाहुयात आता या संदर्भात आमदार काय म्हणाले। जमा झाले आपल्याला सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे विचार ऐकायचे होते। ही सुद्धा बसणारी वाटते जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर सकाळपासून राजवाडी असेल, शिगड शहापूर असेल, गोरखनाथवाई असेल, 3-4 कार्यक्रम करून आपल्या इथे यायला उशीर झाला। मी या बैठकीच्या निमित्तानं फक्त एवढंच सांगतो की मागच्या 4-4.5 वर्षात आणि 20 वर्षामध्ये सामान्य माणसाचे नागरिकांचे काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि माऊली संधी भेटली। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भेटल न भेटल तरी सुद्धा लोकांची सगळ्यांची कामं करण्यासाठी काम करणारे पुढच्या काळामध्ये काही आपण बघत असताना की निवडणुकीच्या अगोदरच आपण ठरलं होतं आमदारकी जरी भेटली तरी सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी कुठेही आपण त्याचा वापर करणार नाही। आमदारकी जर भेटली तर सगळ्यांना ती आमदारकी दाखवण्याचा प्रयत्न करेल। माझे काही नवीन प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आणलेत। आपल्या सर्कलमध्येच सोमखाना पाटीवर आपलं बागलपाटीच्या एरियामध्ये आपल्याला आता MIDC आपण हे केलेली काही कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघत असताना तुम्ही सरकार दरबारी आपण त्यांना मदत करू ते सुद्धा हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करणार। लवकरच या कारखान्याचं या 15 दिवसामध्ये बुधवारीच बहुतेक त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय होईल आणि या 15 दिवसामध्ये त्याचा सुद्धा आपल्याला कारखाना सुद्धा सुरू करायचा आहे। त्याच्या माध्यमातून या विभागातील मुलं कारखान्याच्या माध्यमातून असो तिथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम तिथे करावं लागते। कारण तिथे पांढरे कपडे घालून त्यानं जमत नाही। आपल्याला सुद्धा हे सगळे सहकारी कारखाने ते टिकविण्यासाठी काम करावं लागेल। तुमचे आमचे कारखाने मागच्याही काळात काम केले। निश्चित संधी भेटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे जे काही कामं करता येतील तर काही मंडळींना आम्हाला त्यावेळेस तुम्ही सगळेजण येतं तर तुम्हाला कशाला सांगतो आपण सगळेजण बोराळ्याच्या मारुतीजवळ आहेत आणि बोलतो त्या पद्धतीने बोललं पाहिजे। त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जर बॅरेजेस करायचे असतील राजू तर तुम्हाला अजित पवार सोबत जावं लागते। जसं माझं तोंड मारुतीकडे निश्चित मी तुम्हाला आपल्या इथं आपण पूर्णचे बॅरेजेस मंजूर करण्याचं काम केलं। एका 6 महिन्यामध्ये त्याच्यासोबत जाऊन मदत आपण मेडिकल कॉलेज आणलं, MIDC मंजूर करून आणली। त्यानंतर कुठे करण्यासाठी तिथं मदत करण्याच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं। जे जे काही करता येईल एक MIDC झाली तर तुमच्या आमच्या विभागातून जवळपास 5000 पोरांना तिथं रोजगार भेटणार आहे। तुमच्या विभागातील मोठा संख्या मिळून आणि गिरगावमध्येच लोकांसाठी जास्तीत जास्त फायदा त्या बाबतीमध्ये आहे। तो काही कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा मराठवाड्यातला सगळ्यात चांगला भाव तिथे सुद्धा भेटणार आहे। त्यामुळे कोणत्याही कारखान्याची मक्तेदारी कोणावर नाही राहिली। पूर्ण कारखान्यावर सुद्धा आम्ही तिथं संचालक मंडळामध्ये स्वतःच्या गावामध्ये आमचा कारखाना आहे। निश्चित कोण्याही सभासदाला तुमच्या ऊसाच्या बाबतीमध्ये अडचण जाणार नाही। आज एक शेतकरी मला भेटला की बाबा मला 14 एकर ऊस आहे म्हणला तरी मी तुमच्या संघ घ्या म्हणून घ्यायला काहीच कारण नाही घरचा कारखाना थोडीच आहे। पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सांगता की आपण तिथं त्या पद्धतीने गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघासाठी मेडिकल कॉलेज असो, MIDC असो, पूर्ण बॅरेजेस असू द्या, आपल्या ग्रामीण भागातील आपला बोराळा पाटीपासून पिंपळापर्यंत रस्ता असू द्या, कवठ्यावरले कवठ्याच्या नदीवर आता पण फक्त भाषणं मी ऐकले की नदी खोल करू, सरळ करू। बंधारा झाला ना तुमच्या इथला? बोराळ्याचा बंधारा झाला का? किनवळ्याच्या बंधारा झाला? किनवळ्याला आपल्या इथं कुरुंद्याला बंधारा झाला। कुरुंद्याच्या बाबतीमधला तो नदीचा प्रश्न होता। या सगळ्या प्रश्न सोडविण्यासाठी आपण त्यांच्यासोबत गेलो आणि एक सच्चा कार्यकर्ता, सच्चा नेता अजित पवार यांच्या माध्यमातून आपण काम करतोय। छत्रपती शिवाजी महाराज